यशस्वी हो. अगं हो, पुरे यशस्वी होऊन या. तुम्ही दोघी जे जे काही कराल ना त्यासाठी आमचे आशीर्वाद कायम आहेतच. कबड्डी स्पर्धा तर जिंकाच, पण आयुष्यात सुद्धा अशाच पुढे पुढे जात राहा. अनिका, काय ग? आजी तू मला आशीर्वाद नाही देणार का? असं का म्हणतेस? यांना दिला तसा तुलाही आशीर्वाद देणार की. वा, शहाणी झाली माझी नात. यशस्वी हो, मोठी हो. आजी एक प्रश्न विचारू तुला. तू आमच्या दोघींपैकी नक्की कोणाला सपोर्ट करते? का ग असं का विचारतेस? अगं तू आम्हाला दोघींनाही सेम आशीर्वाद दिला ना, म्हणून तेच माझ्या डोक्यात प्रश्न होता की नक्की तू कोणाच्या बाजूने आहेस. अगं अनिका, यो आजींचा मोठेपणा आहे की त्यांनी आपल्याला एकच आशीर्वाद दिला. त्यांनी आपल्यात कुठलाच भेदभाव केलेला नाही. मग एक्झॅक्टली मी तेच बोलते, भेदभाव करायला पाहिजे होता ना. म्हणजे मी त्यांची सख्खी नात आहे आणि तू कोणीच नाही. तर मग त्यांना असंच वाटायला पाहिजे होतं की अनिकानेच ही मॅच जिंकावी, है ना? अनिका, बोलताना थोडा विचार करावा. माझ्यासाठी तू आणि कमळी दोघी सारख्याच आहात. आणि स्पर्धेचं म्हणशील तर जो जास्त चांगला खेळेल तो जिंकेल. जिंकण्यासाठी आशीर्वादापेक्षाही महत्वाचं असतं ते चांगला खेळ. बट एनिवे, जिंकणार तर माझीच टीम आहे, म्हणजे अनिकाचीच टीम आहे. कारण की कवळ्याला किती पण बगुळा म्हटलं ना तरी तो बगुळा नाही बनत. अगं येडे, ते कावळा न बगळा असं असते. येडी निंगू पिंगू कच्चा लिंबू, शाणपणा नको करू. हा, मिनिंग कळला ना? बस ना. ए बाई, अगं हळू हळू. तू तुम्हाला तर तिचा स्वभाव माहितीये.